MKCL इरा सेशन 25 सेशन 25 वर क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर इंट्रोडक्शन टू द सेशन वर क्लिक करून Hello व्हिडिओ पाहून everyone. घ्यायचे. We are 21st सेंचुरी मधील ऑल व्हिडिओवर क्लिक करून व्हिडिओज पाहून घ्यायचे आहेत. इथं ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ आहे हाऊ टू क्रिएट अन एक्सरसाइज प्लॅनर. exercising is an important part of daily routine and a healthy lifestyle. टेस्टीवर To नॉलेज live a क्लिक करून नॉलेज चेकचा व्हिडिओ पाहून घ्यायचा आणि fantastic knowledge progress. check क्लिक करून क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे. स्टार्ट करून फर्स्ट क्वेश्चन आहे विच ऑप्शन विल यू लुक फॉर इन ऑर्डर टू चेंज द करन्सी. ऑप्शन नंबर ए द अकाउंट नंबर फॉर्मॅट ऑप्शन. क्लिक करून यांचं सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन अंडर अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट विच करन्सी टाइप डू यू नीड टू सिलेक्ट फॉर चेंजिंग अ डॉलर सिम्बॉल इन टू INR. ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे रुपीज. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन अपार्ट फ्रॉम MS Excel you can also create an exercise planner on dash dash. ऑप्शन नंबर ई डिझाईन wizard.com. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इमेजेस रिप्रेझेंट्स टू टेम्पलेट युजफुल टू क्रिएट अन एक्सरसाइज प्लॅनर. ऑप्शन नंबर डी इथे दिलेला आहे फिटनेस प्लॅनर. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन यू गेट अँड एरर इन द फॉर्म्युला in particular cell in Excel. What should you do to correct it? Option number D. Enter only numerical values in the relevant cell. Click करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे क्रिएटिंग अ ग्रॉसरी लिस्ट. क्लिक करून व्हिडिओ Great work so far. लिस्टचा पण व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट टेस्टीवर नॉलेज शीट वर क्लिक करून व्हिडिओ पाहायचा आहे आणि Excellent नॉलेज शीट वर effort. क्लिक करून क्वेश्चन सॉल्व करून घ्यायचे. फर्स्ट क्वेश्चन आहे समटाइम्स इन अ ग्रॉसरी लिस्ट टेम्पलेट you will find that the total amount is collected automatically if some relevant cells are filled. This happens due to the use of dash dash in the total amount cell. ऑप्शन नंबर डी फॉर्म्युला. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन अंडर अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट विच ऑप्शन डू यू नीड टू सिलेक्ट फॉर चेंजिंग a dollar symbol to the INR 1. ऑप्शन नंबर ए मूर अकाउंटिंग फॉर्मॅट. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सिम्युलेशन क्वेश्चन वर क्लिक करून स्टार्ट करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल सर्च फॉर अँड ग्रॉसरी लिस्ट टेम्पलेट इन सर्च बार एरिया अँड क्रिएट इट. स्टार्ट करून घ्यायचा आहे क्वेश्चन. त्यानंतर सर्च बार वर क्लिक करून ऑटोमॅटिक ग्रॉसरी लिस्ट सर्च होईल आणि त्यानंतर सेकंड नंबर ग्रॉसरी लिस्ट आहे त्याच्यावर क्लिक करून क्रिएट करायचे. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. नेक्स्ट क्वेश्चन द रो अँड कॉलम इन एक्सेल शीट कॅन बी added or deleted as per your requirement. So delete the select rows in the given template. क्वेश्चन स्टार्ट करायचा आहे. तिथे ऑलरेडी रोज सिलेक्टेड आहे. त्याच्यानंतर होम टॅब मध्ये सेल ग्रुप आहे त्याच्यामधून डिलीट ऑप्शन वर क्लिक करून डिलीट शीट रोज वर क्लिक करायचंय. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होतील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सेव्ह अर्ली अँड ऑफन कॅन प्रिव्हेंट युअर वर्क फ्रॉम बीइंग lost. You should also pay close attention to where you save the worksheet so that you can easily find it later. So now save the sheet as exercise planner on your desktop. स्टार्ट करून घ्यायचा आहे क्वेश्चन. त्यानंतर फाईल टॅब वर क्लिक करून सेव्ह ॲज ऑप्शन वर क्लिक करायचे. डेस्कटॉप फोल्डर चूज करून एक्सरसाइज प्लॅनर नावाने फाईल सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन फॉर्मॅट पेंटर अलाउज यू टू क्विकली अप्लाय द सेम फॉर्मॅटिंग सच ॲज कलर फॉन्ट कलर अँड साइज और बॉर्डर स्टाईल टू मल्टिपल pieces of text or graphics. Now copy the format of warm up table and paste it to strength table using format painter. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर इथे होम टॅब मध्ये क्लिपबोर्ड ऑप्शन आहे त्याच्यामध्ये फॉर्मॅट पेंटर ऑप्शन आहे. क्लिक करायचंय. त्यानंतर स्ट्रेंथ वर क्लिक करून परत एकदा कॉपी ऑप्शन वर क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर येस करून सेशन एंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे सेल पाथ लर्निंग वर क्लिक करून प्रोसीड ऑप्शन वर क्लिक करायचंय आणि सेशन स्टार्ट करून घ्यायचा आहे.
फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, आयडेंटिफाय द राईट सेट ऑफ स्टेप्स टू ओपन अ ग्रॉसरी लिस्ट टेम्पलेट्स इन MS Excel. ऑप्शन नंबर ए, क्लिक ऑन द स्टार्ट बटन, क्लिक Excel, सर्च फॉर द ग्रॉसरी लिस्ट टेम्पलेट, सिलेक्ट द टेम्पलेट, क्रिएट. ऑप्शन ए वर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इमेजेस display a template of a grocery list that you use to create your own shopping list. ऑप्शन नंबर ए इथे दिलेला आहे ग्रॉसरी लिस्ट, क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, युअर फ्रेंड वॉन्ट्स टू नो विच सिम्बॉल्स ही शुड यूज टू चेंज द डॉलर साइन टू Indian currency in MS Excel. Identify the right symbol by which the Indian currency is represented. ऑप्शन नंबर ए, इंडियन करन्सी रुपीज मध्ये असतात. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल यू यूज टू चेंज द करन्सी इन MS Excel. ऑप्शन नंबर सी, अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट, क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑप्शन इज युज्ड टू enable the text in the cell in MS Excel. ऑप्शन नंबर डी, बी, क्लिक करून याचं सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे गाइडेड डू इट युअरसेल्फ वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, सेव्ह द गिवन एक्सेल शीट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम एक्सरसाइज प्लॅनर युजिंग द फाइल टॅब सेव्ह ॲज. स्टार्ट करून घ्यायचा आहे क्वेश्चन. त्यानंतर फाइल टॅब वर क्लिक करून सेव्ह ॲज ऑप्शन वर क्लिक करायचंय. डेस्कटॉप फोल्डर चूज करून एक्सरसाइज प्लॅनर ह्या नावाने फाईल सेव्ह करून घ्यायची आहे. त्यानंतर सेव्ह ऑप्शन वर क्लिक करून क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन द इन्फो शेड्यूल शीट सिलेक्ट द वॉर्म-अप टेबल and align the table of left using the tab alignment group. स्टार्ट करून घ्यायचा क्वेश्चन. इथे वॉर्मअप टेबल आहे तो पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि होम टॅब मध्ये अलाइनमेंट ग्रुप मधून लेफ्ट अलाइनमेंट आहे त्याच्यावर क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर छोट्या आरोवर क्लिक करून इथे लेफ्ट अलाइनमेंट मधून ऑलरेडी आहे फक्त ओके करायचंय. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. Next question, in the inform schedule sheet select the client's information table and clear all the data using editing group. Clear all options. Start करायचे क्वेश्चन. त्यानंतर इथे क्लायंट इन्फॉर्मेशन ऑप्शन आहे त्याच्यामध्ये होम टॅब मध्ये एडिटिंग ग्रुप मध्ये इथे क्लिअर ऑप्शन मध्ये क्लिअर ऑल ऑप्शन आहे, क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. Next question, in the info and schedule sheet select the cell B6, copy the cell format and apply that format the cell C6 using home tab, clipboard group, format table, painter. Start करून घ्यायचा क्वेश्चन. त्यानंतर इथे B6 सेल वर क्लिक करून इथे फॉर्मॅट पेंटर ऑप्शन आहे, क्लिक करून घ्यायचे आणि त्यानंतर C6 सेल वर क्लिक करून परत एकदा फॉर्मॅट पेंटर ऑप्शन वर क्लिक करायचे आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन द इन्फो अँड शेड्यूल शीट सिलेक्ट सेल B2 अँड एंटर द टेक्स्ट नेम ऑफ क्लायंट इन इट. स्टार्ट करायचं क्वेश्चन. त्यानंतर इथे B2 सेलला सिलेक्ट करून नेम ऑफ क्लायंट हे टेक्स्ट ऍड करून घ्यायचंय. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सेव्ह द गिवन शीट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम ग्रॉसरी लिस्ट युजिंग फाइल टॅब सेव्ह ॲज. स्टार्ट करून घ्यायचंय क्वेश्चन. त्यानंतर फाइल टॅब वर क्लिक करून सेव्ह ॲज ऑप्शन वर क्लिक करायचंय. डेस्कटॉप फोल्डर चूज करून ग्रॉसरी लिस्ट या नावाने फाईल सेव्ह करून घ्यायच्यात. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचंय.
Next question, in the given sheet, select the text glossary list. Make it bold and italic using home tab font group. Start करायचे क्वेश्चन. ग्रॉसरी लिस्ट टेक्स्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि बोल्ड फॉन्ट ऑप्शन मध्ये बोल्ड आणि इटॅलिक ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, एक्सपोर्ट द एक्सेल टेम्पलेट इन पीडीएफ using file export create pdf express option. Enter the file name of your choice in the open order window and click publish. Start करायचे क्वेश्चन. त्यानंतर फाइल टॅब वर क्लिक करून सेव्ह एक्सपोर्ट ऑप्शन वर क्लिक करायचे. क्रिएट पीडीएफ एक्सप्रेस वर क्लिक करून पब्लिश करायचे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. Next question, in the display sheet, select row number 4 and delete it using home tab cell groups. Start करायचे क्वेश्चन. रो नंबर 4 वर क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर सेल ग्रुप मधून डिलीट ऑप्शन वर क्लिक करून डिलीट शीट रोज वर क्लिक करायचे आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचंय. Next question, in the displayed Excel sheet print area setting using page layout tab page setup group print area. Question start करून घ्यायचा आहे. त्यानंतर पेज लेआउट ऑप्शन वर क्लिक करून पेज सेटअप ग्रुप मध्ये प्रिंट एरिया ऑप्शन मधून सेट प्रिंट एरिया ऑप्शन वर क्लिक करून ओके करायचंय. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. ऑल क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर एंड एक्झाम करून सेशन एंड करायचा आहे. नेक्स्ट सेशन आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट वर क्लिक करून स्टार्ट करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे द डेसिमल सिस्टम कॉन्सिस्ट ऑफ ओनली 2 डिजिट्स 0 and 1. ऑप्शन नंबर बी फॉल्स आहे. क्लिक करून यांचं सेव्ह करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पर्सनल कॉम्प्युटर युजिंग ASCII म्हणजे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज टू रिप्रेझेंट कॅरेक्टर्स. ऑप्शन नंबर ए ट्रू आहे. क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द डॅश सिस्टम कन्सिस्ट ऑफ ओनली 2 डिजिट 0 and 1. ऑप्शन नंबर बी बायनरी. क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, युनिकोड इज अ 16 byte कोड डिझाइनड टू सपोर्ट इंटरनॅशनल लँग्वेजेस लाईक चायनीज अँड जापनीज. ऑप्शन नंबर ए क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचंय. ट्रू आहे. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर होमवर्क बुक रीडिंग वर क्लिक करून सेशन एंड करून घ्यायचं आहे.